उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे देखील घेणार आहेत आणि मुख्यमंत्रीपद अर्थातच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील देवेंद्र फडणवीस. आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये पंतप्रधानांचं देखील मंचावर आगमन होईल आणि मग या शपथविधी सोहळ्याला प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात होईल. याआधी भाजपची सगळे प्रमुख नेते मंडळी, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार हे सगळी नेते मंडळी इकडे पोहोचलेली आहेत आणि अर्थातच आता पंतप्रधानांच्या आगमनाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. प्रचंड गर्दी झालेली आहे, कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत, त्यासोबतच नेतेगण देखील आणि विविध क्षेत्रातले मान्यवर ज्याच्यामध्ये उद्योगपती आहेत, खेळाडू आहेत, कलाकार आहेत, हे सगळे आहेत आणि मंचावर तिन्ही प्रमुख नेत्यांचं आगमन झालंय. ही मंडळी स्थानापन्न झालेली आहेत. एकनाथ शिंदे हे आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. काही वेळापूर्वीच स्पष्टता आलेली होती. गेले 2 दिवस याबद्दल अनिश्चितता होती, स्पष्ट होत नव्हतं. मात्र आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे त्यांच्याच नेत्यांनी मगाशी सांगितलं आणि त्यासोबतच अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आझाद मैदानवरून हा महायुतीचा शपथविधीचा सोहळा महाकव्हरेज आपण एबीपी माझावर बघताय. राज्यपाल CV राधाकृष्णन देखील आता व्यासपीठावर पोहोचलेले आहेत आणि जे 3 मंडळी शपथ घेणार आहेत त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे तिन्ही नेतेगण आता मंचावर स्थानापन्न झाले आहेत. या मंचावर भाजपच्या मित्रपक्षांचे देखील अनेक नेते किंवा मंत्री जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. महायुतीचा हा पवित्र पावन महाराष्ट्र शपथविधी आणि त्या दृष्टीने अनेक नेतेगण मंचावर दाखल झाले. भूमी आहे तशी साधू संतांची देखील भूमी आहे. साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आज देशाच्या विविध भागातून ज्येष्ठ श्रेष्ठ साधू संत महंत शिरोमणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय श्री देवेंद्रजी सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला त्यांना शुभाशीर्वाद द्यायला जमलेले आहेत. विविध क्षेत्रातील दिग्गज, गणमान्य कलाकार, क्रीडापटू, प्रतिष्ठित उद्योगपती आणि आपण सर्व या ऐतिहासिक सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होणार आहोत. बोला भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. देशाचे विशिष्ट अतिविशिष्ट नेते मुख्य मंचावरती जमलेले आहेत. आता जी मंडळी नुकतीच या मैदानात ज्यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्याकरता सूचना. कार्यक्रमाची सुरुवात पोलीस बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत आणि तदनंतर लगेचच राज्यगीताने होईल. कार्यक्रमाची सांगता देखील राष्ट्रगीताने होईल. त्यामुळे आपण काळजीपूर्वक लक्ष द्या. ज्या क्षणी पोलीस बँड पथकाचं सादरीकरण सुरू होईल सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. राष्ट्रगीतापासून राज्यगीत संपेपर्यंत कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर राष्ट्रगीत सुरू होईल संपेपर्यंत. देवी और सज्जनों, इस शपथ ग्रहण विधि समारोह की शुरुआत राष्ट्रगान के साथ होगी. उसके तुरंत पश्चात राज्यगीत होगा. आप सभी से अनुरोध है, जैसे ही पुलिस बैंड पथक अपना प्रस्तुतिकरण शुरू करे आप अपनी जगह पर खड़े हो जाएं. साथ ही इस आयोजन का समापन राष्ट्रगीत के साथ होगा. जैसे ही पुलिस बैंड पथक अपना सादरीकरण शुरू करें आप खड़े हो जाएं. Ladies and gentlemen, I am making this announcement in English for the benefit of all the Honorable Consul Generals and our overseas guests
who have gathered here on this very significant and equally joyous occasion of the swearing-in ceremony of the CM designate of Maharashtra, Shri Devendra Saritatai Gangadhar Rao Fadnavis. The program will commence with the national anthem, followed immediately by the state song. The program will also conclude with the national anthem played by the police band. You all are requested to kindly rise in honor at that time. Ladies and gentlemen, we are all awaiting the arrival of our beloved Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi ji. कुठल्याही क्षणी